ही चारही विशेषणं, ही चारही लक्षणं पांडुरंगाला लागू पडतात आणि महादेवाला लागू पडतात. असं मग पांडुरंगाला भोळा म्हणायचं कारण काय? भोळा कोणाला म्हणतात? जल कमी आहे चालेल ना 15 मिनिट वाटी तर सर्वांच्या मानाने आले म्हणून तुम्हाला होते. जगामध्ये आमचे गुरुने सांगायचे 4 प्रकारचे लोक आहेत. एक आहे त्याला म्हणायचं शहाणा, दुसरा त्याला म्हणतात मूर्ख, तिसरा आहे धूर्त आणि चौथा भोळा. मग आता शहाणा म्हणजे कोण? स्वतःही फसत नाही, दुसऱ्या माणसाला कधी फसू देत नाही. शहाणा दुसऱ्याचं नुकसान होऊ देत नाही, स्वतःच कधी करून घेत नाही. शहाणा. मूर्ख कोण? स्वतःही फसतो, इतरांनाही फसवतो. धूर्त कोण? अख्ख्या जगाला फसवील पण स्वतः फसत नाही. धूर्त. अख्ख्या जगाला फसवणार पण स्वतः फसत नाही. धूर्त. आता जागली पण 1.25 लाखाची, तुम्ही हसत आहात, तुमचं तुम्हाला माहिती. आणि चौथ्या क्रमांकाचा जो आहे भोळा, तो स्वतः फसेल पण जगाला फसू देणार नाही. त्याला म्हणायचं भोळा. एक कोणाला काय द्यावे असं त्याला भान नसतं. भोळा. 3 मागणाऱ्याने कमी मागावं आणि याने त्याला जास्त द्यावं. भोळा. 4 कमी घेतो आणि जास्त देतो. भोळा. आपल्याकडे मागण्यासाठी कोण आलाय याचं सुद्धा भान नसतं, देऊन टाकतो. भोळा. आता हे सगळं जर विचार केला आपण, याच्यावरती थोडं चिंतन केलं तरी सुद्धा तीर्थन वाढेल. फक्त संक्षिप्त सांगतो, स्वतः फसतो पण इतरांना फसू देत नाही. दुर्वासाने अंबरीशाला शाप दिला. दुर्वासाने अंबरीशाला शाप दिला तर तू 10 गर्भवास मोक्षी. पण अंबरीशासाठी स्वतः फसला पण अंबरीशाला फसू दिलं नाही. आणि म्हणून भक्त